ठाकरे बंधूंच्या युतीचा अखेर मुहूर्त ठरलेला आहे। उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होणार आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत आहेत। सर, खरं तर ठाकरे बंधू एकत्र येणार आपलं पाहायला मिळालं होतं, मात्र उद्या 12 वाजता जे आहे ती युतीची घोषणा करणार आहे। कसं बघताय? आता ते कौटुंबिक पातळीवरती एकत्र ज्या वेळेला आले होते त्याच वेळेला आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु राजकीय दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर आमचं वैचारिक मतभेद देखील आम्ही पूर्णपणे स्पष्ट केलेले आहेत। आणि एकंदरच काँग्रेसने आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे की कुठल्याही तऱ्हेचे विवाद मुंबईकरांसाठी हानिकारक आहेत। ते धर्माच्या बाजूचे असतील किंवा जातीच्या नावावर असतील, प्रांताच्या नावावर असतील, भाषेच्या नावावर असतील। त्यामुळे या निवडणुकीमध्ये विवाद नको आणि विकास हवा। मुंबईकरांच्या समस्यांना तोंड दिलं पाहिजे, त्यांच्या समस्यांनाच वाचा फोडली पाहिजे आणि आम्ही काय करणार आहोत त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे। भाजप हा हिंदू मुसलमान करण्यामध्ये लागलेले आहेत, काही लोक मराठी अमराठी करण्यामध्ये लागलेले आहेत। यातनं मुंबईकरांचं नुकसान होतं, या भूमिकेशी ठाम आम्ही त्या ठिकाणी आहोत। आणि दुसरीकडे ज्या विचारांना काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी त्यांच्यावर चाललेला आहे त्या विचारांना मजबूत करण्यासाठी निवडणूक आहे। कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक बूथवरती काँग्रेसचा विचार आणि काँग्रेसचा चिन्ह, काँग्रेसचा झेंडा घेऊन जाणार आहोत। आणि आमच्याबरोबर जे समविचारी पक्ष आहे, ज्यांना वाटतं की लोकशाही मजबूत झाली पाहिजे, ज्यांना वाटतं संविधान मजबूत झालं पाहिजे, ज्यांना वाटतं या देशामधली एकंदरच जसं भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी काढली तसे मुंबई पण जोडली गेली पाहिजे, मनं जोडली गेली पाहिजेत, ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आमचा आहे। ठाकरेंची शिवसेना अजूनही काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही पाहायला मिळते। काँग्रेसकडनं काही त्यांना रिप्लाय केला नाही? नाही, आता आम्हाला तरी माहिती नाही ते कुठे चर्चा करतायत, करत असतील कुठेही चर्चा। प्रश्न असा आहे की 4-5 महिने मोठा काळ होता जुलै महिन्यापासूनचा तो आत्तापर्यंतचा, त्यामध्ये त्यांनी कधीही प्रयत्न त्या ठिकाणी केले नाही। ते जर केले असते तर कदाचित त्याच वेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून सांगितली असती। आणि महाविकास आघाडी नको पासून ते आता महाविकास आघाडी हवी असेपर्यंत त्यांचा तो प्रवास चाललाय, त्याला थोडासा उशीर झालाय असं माझं म्हणणं आहे। किती टफ असणार आहे? कारण काँग्रेस सोबत लढते, समोर भाजप महायुती आहे, इकडे 2 ठाकरे बंधू आहेत। असं आहे की देशामध्ये वैचारिक लढा सुरू आहे। एक लढा आहे जो या देशाला जोडण्याचं काम करतोय, तो राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विचारांचा, आणि जो धर्मनिरपेक्ष लोकशाही मजबूत करणारे संविधानावर श्रद्धा ठेवणारा वर्ग आहे। दुसरीकडे विभाजनवादी लोक आहेत, जे विवाद तयार करणारे आहेत, ज्यांना द्वेष तयार करायचा आहे, त्या ठिकाणी धर्म जातीच्या नावावरती प्रांतवादाच्या नावावरती विवाद तयार करायचा आहे। त्यामुळे आम्ही जी भूमिका घेतली आहे की विवादाच्या विरोधामध्ये जाऊन विकासाची बाब करावी, तिथे आम्ही एकटेच आहोत। त्यामुळे मतविभाजन होण्याचं काही कारण नाही। काँग्रेस आता मोठबांधणी जी आहे ती वंचितसोबत करताना पाहायला मिळते, त्यामुळे आता किती बैठका झाल्यात? काही प्रस्ताव वंचितकडून आलाय का पुढे? नाही, या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि आम्हीही त्यांच्याबरोबर काल बऱ्याच 3 ते 4 तास चर्चा केलेली आहे। लवकरच या बाबतीमध्ये त्यांच्याकडनंही आमच्याशी जो संवाद चालला आहे त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न आमचा आहे। आमची प्रामाणिक इच्छा आहे की या निवडणुकीमध्ये जो काँग्रेसचा विचार आहे, जो संविधानाचा विचार आहे, तो मजबूत केला पाहिजे। आणि त्यासाठी जे या विचारावर श्रद्धा ठेवणारे लोक आहेत, महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरती विश्वास ठेवणारे लोक आहेत, त्यांना आम्ही एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करू। पण हा प्रयत्न याच्या आधी सुद्धा लोकसभा, विधानसभा अनेक निवडणुकांमध्ये झाला, तो यशस्वी होऊ शकलेला नाहीये। आता यशस्वी होईल असं वाटतं तुम्हाला? असं आहे की आमचा तर प्रयत्न कायम राहणार आहे। प्रतिसाद आम्ही साथ सतत घालतो आहोत, कारण या देशामधलं जे काही वातावरण चाललेलं आहे ते काही आम्हाला किंवा नाही, या सामान्य वर्गातला कोणताही वर्ग जो ज्याला थोडासा फार विचार आहे त्याला आवडणारं नाही आहे। हे जे काही धर्मांधतेचा विचार चाललेला आहे, जे संविधानावर आक्रमण चाललेलं आहे, संविधानिक संस्थांवरती आक्रमण चाललेलं आहे, याच्या विरोधामध्ये अनेक लोक आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन यांचा पडाव करावा लागेल। तुम्ही जो साथ घालताय त्याला प्रतिसाद असा मिळतोय का? आम्ही आता प्रयत्न करतच आहोत। तर मला असं वाटतं की आशावादी असणं ही राजकारणामधली मूलभूत प्रवृत्ती असली पाहिजे, कारण त्या आशेवरच जग बदलत असतं। त्यामुळे निश्चितपणे आमचा प्रयत्न राहणार आहे। आता नेमकं वंचितला किती जागा पाहिजे, कुठल्या पाहिजे यावरती काही शिक्कामोर्तब होऊ शकलं? नाही, याच्या संदर्भामध्ये चर्चा आहे। निश्चितपणे 2 पक्ष ज्या वेळेला एकत्र येण्याची प्रक्रिया असते त्यावेळेला अनेक अडचणी पण असतात। कार्यकर्त्यांच्या एकंदरच त्या ठिकाणी त्यांच्या आशा आकांक्षा जोडलेल्या असतात, त्यांचे अनेक वर्षाचे प्रयत्न असतात। त्यांनाही त्या ठिकाणी कुठे 2 पावलं मागे जावे लागतं, दुसऱ्यांनाही 2 पावलं जावं लागतं। आणि जर हे दोन्ही पक्षांची मानसिकता असली पाहिजे, त्यासाठी एकाच पक्षाची असून चालत नाही। दिसते का तुम्हाला? प्रयत्न चालू आहे, आता पाहू।
आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ह्या व्हावं आणि निवडणुकीमध्ये एक आम्ही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधामध्ये ठामपणे हा विचार घेऊन उभं राहावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. किती दिवसात सगळं क्लिअर होईल? 1-2 दिवसामध्येच होण्याची शक्यता आहे. आता लवकरच आमची परत आमची समिती गठीत केलेली आहे, त्याच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसची पहिली यादी कधी जाहीर होईल? मला असं वाटतं की एक त्याला चालू आहे तसा स्क्रीनिंग कमिटी पण गठीत झालेली आहे, त्याची हे बैठक आहे, त्यानंतर पटपट लवकरच करू. आमच्या जवळपास बहुतांश ठिकाणी कॅन्डिडेट जे आहेत ते निश्चितीकरण जवळपास झालेलं आहे, परंतु त्याला ती काँग्रेसची एक प्रक्रिया आहे, त्याच्यातनं जावं लागतं. पाहता आपण वंचितसोबत जे आहे ते बोलणं सुरू आहेत आणि 1 ते 2 दिवसामध्ये यावरती निर्णय होईल असं सचिन सावंत म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सह राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.